महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अवमान सहन केले जाणार नाही असा ठाम इशारा देत सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले। विविध ठिकाणी शांततामय मार्गाने निषेध नोंदवून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। अलीकडे राज्यातील काही घटनांमुळे जनतेने तीव्र नाराजी पसरल्याचे संघटनेने म्हटले आहे। विशेषतः हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानांवरून वाद निर्माण झाला असून त्याच कालावधीत मालेगाव महानगरपालिका येथील एका पदाधिकाऱ्याने आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याचा प्रकार समोर आल्याने संताप वाढला आहे। सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी संवेदनशीलतेने वागणे आवश्यक असून अशा कृतींमुळे समाजात संभ्रम आणि तणाव निर्माण होतो असे निवेदनात नमूद केले आहे। सकल हिंदू समाजाने स्पष्ट केले की शिवाजी महाराज हे लोककल्याण, न्यायनिष्ठा आणि सर्व समावेशक राज्यकारभाराचे आदर्श प्रतीक आहेत। त्यांच्या इतिहासाची मांडणी करताना तथ्य, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता राखणे गरजेचे आहे। चुकीची अथवा दिशाभूल करणाऱ्या विधानांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलन करत लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला। काही ठिकाणी सपकाळ यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। आंदोलन कायद्याच्या चौकटीत व शांततेच्या मार्गाने पार पडावे असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्राची जनता आपल्या इतिहासाचा अवमान कदापि सहन करणार नाही अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली। या देशामधील नव्हे जगाच्या पाठीवरती असणारा हिंदू समाज, राष्ट्रावरती, हिंदुस्थानवरती प्राणाहूनही प्रेम करणारा सारा हिंदू समाज यांचा घोर अपमान हर्षवर्धन सपकाळ नावाच्या एका दुष्टानी केलेला आहे। स्वतःला तो खूप मोठा अधिकारी म्हणून घेतो, परंतु पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या राष्ट्राचे तारणहार, हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करून या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा सूर्य ज्यांच्यामुळे निर्माण झाला, उगवला, त्यांचा अपमान या हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। टिपू सुलतान सारखा नराधम जो देशद्रोही होता, त्याचं या देशाशी कोणतेही नातं नव्हतं। देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, याच प्रकारचा हा देशद्रोही होता। त्या देशद्रोह्याशी आमच्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि हे मान्य केलं जाणार नाही, हे शक्यच नाही। किंबहुना यामुळे जगाच्या पाठीवरती साऱ्या हिंदू समाजाचा घोर अपमान केला, या राष्ट्राचा अपमान केलेला आहे। आणि म्हणून आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी, आमच्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि शासनाला निवेदन देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेले होतो। आज माघ अमावस्या आहे। आज 17 फेब्रुवारी आमच्या देशाचे ज्या क्रांतिकारकांनी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपली प्राणाहुती दिली त्यांचा पुण्य स्मृती दिन आहे। अशा एका अत्यंत त्यागमय अशा दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या अंतःकरणातल्या वेदना मी व्यक्त केलेल्या आहेत। याची योग्य दखल केवळ महाराष्ट्र काय, जगाच्या पाठीवरची सगळीकडे जिथे जिथे म्हणून हिंदू समाज आहे त्या सर्व दूर विश्वामध्ये याचा आम्ही निषेध करतो आहोत। आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो की अशा प्रकारचं देशद्रोही हे देशद्रोहाचंच कृत्य असल्याकारणाने तो फार मोठा देशाचा गुन्हा केलेला आहे त्यांनी, आणि म्हणून त्याला शासन व्हायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती। एक मिनिट सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं, आया बहिणींची आबरू वाचवली, धर्माचं संरक्षण केलं। गुरुजी म्हणतात, जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल
तिला साडी चोळी निशी पाठविलं, कधी स्वप्नेना पाप स्पर्शे म्हणाला, मराठा म्हणावे अशा वागराला. अशा आदर्शानं, अशा प्रेरणेनं आम्हाला प्रेरणा देणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची तुलना राष्ट्रीय काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ हे टिपू सुलतानची करतात. हा टिपू सुलतान कोण आहे? आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणारा, आया बहिणींची आबरू लुटणारा हा टिपू सुलतान. याच्याशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली तुलना कदापिही हिंदू समाज, सकल हिंदू समाज कधीच मान्य करणार नाही. आणि हा झालेला जो अपमान आहे, या अपमानावरती त्या हर्षवर्धन सकपाळला मला सांगणं आहे की त्यानं त्वरित पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाक घासून पाया पडून माफी मागावी. अन्यथा असं झालं नाही तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा करून त्याला महाराष्ट्राच्या हद्दपार करा, त्याला महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. आणि जर हे नाही झालं तर सकल हिंदू समाज इचलकरंजी विभागातून याही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि ह्याच्यापेक्षाही तीव्र निषेध आम्ही करू. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय भवानी.